मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डिफरन्शिएशन. आणि डिफरन्शिएशन मध्ये आपण बघतो एक्सरसाइज 1.1. एक्सरसाइज 1.1 मध्ये आपण क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड सॉल्व्ह केला होता. क्वेश्चन 3 मध्ये आपण 4 क्वेश्चन तुमचे 4 प्रॉब्लेम जे होते ते सॉल्व्ह केलेले होते. आता आपण बघणार क्वेश्चन 3 मधला प्रॉब्लेम नंबर 5. अतिशय सोपं आहे. तुम्हाला काय सांगितलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आणि हा प्रॉब्लेम दिलेला आहे इज इक्वल्स टू y. तर आपण म्हणूया म्हणजे काय येतो बघा, त्याला डिफरन्शिएट जर करायचं असेल तर काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. याला जर डिफरन्शिएट करायचं असेल तर आपण काय करू शकतो, तर बघा डिफरन्शिएट करताना येईल dy by dx is equal to d by dx. जे जनरली आपण लिहू शकतो 1 plus sin square x bracket square into 1 plus cos square x bracket cube. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे दिलेलं आहे. ओके, तर बघा याच्यामध्ये दोन फंक्शन तुम्हाला दिले, हे u आणि v फंक्शन, आणि यांच्यामध्ये काय दिलंय, मल्टिप्लिकेशन तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे फॉर्म्युला कोणता यूज करायचा तुम्हाला, d by dx of u into v चा. मग तो फॉर्म्युला काय असतो तुमचा, तो फॉर्म्युला असतो u. ओके, हा आहे u 1 plus sin square x bracket square into d by dx of v 1 plus cos square x bracket cube plus v 1 plus cos square x x bracket cube into d by dx of u. u म्हणजे काय तुमचं माहिती आहे काय, 1 plus sin square x bracket square. ओके, अशा प्रकारे हा तुमचा फॉर्म्युला असतो. तो फक्त याला तुम्हाला काय करायचं आहे, डिराइव्ह करायचं आहे. याचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचे, याला डिफरन्शिएट तुम्हाला करायचं आहे. मग काय कसं डिफरन्शिएट करणार, तर बघा पहिलं जे फंक्शन आहे ते ऍज इट इज 1 plus sin square x square. बघा जे तुमचे प्रॉब्लेम आहे ते प्रत्येक याच्यामध्ये कमी कमी तुमचे घेतोय, कारण तुमच्या व्यवस्थित लक्षात आले पाहिजे. जास्त घेतले तर तुमच्या वरतून डोक्यावर बंबार्डिंग त्याचं होणार, त्याच्यामुळे मी जास्तीचे प्रॉब्लेम घेत नाही. मग d by dx of 1 plus cos square x bracket cube काय दिलाय तुम्हाला, तो क्यूब दिलाय म्हणजे x raised to n चा फॉर्म्युला. मग काय येतो 3 into हे असंच असतं 1 plus cos square x. आता 3 minus 1 काय होईल 2. अशा प्रकारे पुढे प्लस हा काय तुमचा ऍज इट इज 1 plus cos square x bracket cube into d by dx of 1 plus sin square x bracket square. सॉरी इथे चुकला आपण, बघा अशी घाई होते. हा दिला 3 into 1 plus cos square x bracket square असा दिला, परंतु हा फक्त x नाही, म्हणजे याचा पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. तो येईल तुमचा d by dx of 1 plus cos square x. ओके, d by dx of 1 plus cos square x. अशा प्रकारे त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायला लागणार. प्लस हे जर तुमचं फक्त पहिली टर्म इथपर्यंत, आता अशी तुमची पुढची टर्म येणार आहे. हे तुमचं 1 plus cos square x bracket cube into d by dx of 1 plus sin square x bracket square. हा 2 इकडे येईल तुमचा पुढे into 1 plus sin square x आणि हा 2 minus 1 1 आपण पॉवर 1 लिहत नाही into d by dx of d by dx of 1 plus sin square x. मग आता पुढे काय, इथपर्यंत तुमचं ऍज इट इज इक्वल्स टू 1 plus sin square x bracket square into 3. हा 3 अगोदर लिहितो, वाटल्यास इथे लिहितो 3 into 1 plus sin square x bracket square into हा 3 अगोदर लिहिला, इथे मग 1 plus cos square x bracket square into d by dx of 1 plus cos square x. बघा मग आता डेरिव्हेटिव्ह जर काय घ्यायचं म्हटलं d by dx of 1 plus cos square x, तर डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. मग cos square x आहे, याचं येईल तुमचं 2 cos x आणि परत ह्या cos x चं डेरिव्हेटिव्ह येईल तुमचं into minus sin x. आहे 2 cos x into minus sin x. मग बघा जर याचा विचार केला आपण मायनस साइन अगोदर लिहूया -2
sin x cos x. बघा 2 sin x cos x कसला फॉर्म्युला आहे sin 2x चा. 2 sin x cos x कसला फॉर्म्युला आहे तुमचा sin 2x चा आणि हा तुमचा मायनस म्हणजे 1 cos स्क्वेअर x चं डेरिव्हेटिव्ह काय आलं तुमचं मायनस sin 2x. आपल्याला बोर्डवर जागा पुरणार नाही त्याच्यामुळे मी हे डेरिव्हेटिव्ह तुमचं काढलेलं आहे इकडे बाजूला आणि ते मी इथे लिहितो म्हणजे काय इथे 1 cos स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर इनटू d बाय dx ऑफ 1 cos स्क्वेअर x चं डेरिव्हेटिव्ह आलं मायनस sin 2x. ओके मायनस sin 2x अशा प्रकारे प्लस हा आहे तुमचा 1 cos स्क्वेअर x ब्रॅकेट क्यूब ऍज इट इज 1 cos स्क्वेअर x ब्रॅकेट क्यूब ऍज इट इज हा 2 पण इकडे लिहिला अगोदर इथे आला तुमचा 1 sin स्क्वेअर x. ओके इनटू परत तुमचा d बाय dx ऑफ 1 sin स्क्वेअर x. ओके काय दिला d बाय dx ऑफ 1 sin स्क्वेअर x. त्याचा पण अशाच प्रकारे बघा इथे दिले तुम्हाला d बाय dx ऑफ 1 sin स्क्वेअर x. 1 चे डेरिव्हेटिव्ह 0 राहिला sin स्क्वेअर x तो येईल तुमचा 2 sin x आणि परत sin x चे डेरिव्हेटिव्ह cos x. मग 2 sin x cos x काय आला तुमचा sin 2x म्हणजे इथे हे डेरिव्हेटिव्ह येणार आहे ते काय येणार तुमचं sin 2x अशा प्रकारे. ओके हे झालं इथे तुमचं. आता बघा काही डेरिव्हेटिव्ह वगैरे काढायचं आहे तुम्हाला काही डेरिव्हेटिव्ह वगैरे याचं काढायचं नाही. एक काम करूया तुम्हाला समजणार नाही म्हणून ते डेरिव्हेटिव्ह लिहून देऊ का किंवा मग एका साइडला तुम्हाला लिहून देतो. ओके आता याला अगोदर सॉल्व्ह करून घेऊ. आता बघा हे झालं तुमचं इथे कॉमन काय दिसतंय ते बघा इथे 1 sin स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर दिला इथे 1 sin स्क्वेअर x दिला. ओके इथे ब्रॅकेट स्क्वेअर दिला इथे फक्त 1 sin स्क्वेअर x दिला. त्या प्रकारे 1 cos स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर दिला इथे 1 cos स्क्वेअर x ब्रॅकेट क्यूब तुमचा दिलेला आहे. ओके त्या प्रकारे ते sin 2x दिला इथे sin 2x दिला म्हणजे कॉमन जे इथे निघतंय ते आपण कॉमन अगोदर काढून घेणार आहोत. तर कॉमन काय निघतंय सर्वात पहिले निघतंय तुमचं sin 2x आणि sin 2x. आपण sin 2x फक्त कॉमन घेणार आहोत मग हे तुमचं आलं sin 2x कॉमन. ओके याला काही ब्रॅकेट करायची गरज नाही sin 2x आला. त्याच्यानंतर इथे 1 sin स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर इथे फक्त 1 sin स्क्वेअर x म्हणजे लोएस्ट पॉवर काय तुमची ही म्हणजे याला आपण कॉमन काढूया तो आला तुमचा 1 sin स्क्वेअर x. ओके परत इनटू इथे ब्रॅकेट स्क्वेअर इथे ब्रॅकेट स्क्वेअर आपण कॉमन काढूया ते 1 cos स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर राहिला. त्याच्यानंतर मग आता राहिलं काय तर ब्रॅकेट मध्ये बघा इथला राहिला 3 इथे sin 2x काढला म्हणजे याचा मायनस साइन तो इथे लिहूया. परत काय राहिलं इथे आपण काढलं 1 cos स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर पूर्ण केला 1 sin स्क्वेअर x काढला फक्त म्हणजे 1 sin स्क्वेअर x इथे बाकी मग तो इथे 1 sin स्क्वेअर x. ओके बघा तर तुमचं -3 * 1 sin स्क्वेअर x. मग इकडे काय राहिला तर प्लस हा 2 * आता 1 cos स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर काढला म्हणजे याच्यातला एक राहिला 1 cos स्क्वेअर x हा राहिला. त्याच्यानंतर 1 sin स्क्वेअर x पण गेला आणि sin 2x पण तिकडे बाहेर गेलेला आहे. अशा प्रकारे हे तुमचं राहील. मग आता याला कशा प्रकारे लिहू शकतो तर हा बघा sin 2x * 1 sin स्क्वेअर x * 1 cos स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर इनटू या -3 ने जर आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येईल -3 प्लस हा आणि इनटू परत -3 म्हणजे काय येईल -3 sin स्क्वेअर x 1 ला मल्टिप्लाय केला आला -3 याला sin स्क्वेअर x ला केलं -3 sin स्क्वेअर x प्लस हा 2 आहे बघा 2 * 1 cos स्क्वेअर x ला मी लिहू शकतो 1 sin स्क्वेअर x. त्या cos स्क्वेअर x ला मी लिहू शकतो 1 sin स्क्वेअर x. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे ना cos स्क्वेअर x + sin स्क्वेअर x = 1 म्हणून मी काय केलं cos स्क्वेअर x ला लिहिलं 1 sin स्क्वेअर x. परत हे तुमचं ऍज इट इज बघा sin 2x
into 1 plus sin square x into 1 plus cos square x bracket square into -3 sin square x plus आतला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2 into 2 2 into 1 2 plus 2 into 1 2 minus 2 sin square x. ओके, अशा प्रकारे मग इज इक्वल टू I तुमचा sin 2x into 1 plus sin square x into 1 plus cos square x bracket square into बघा 2 plus 2 4 4 minus 3 1 काय झाला 2 plus 2 तुमचा हा झाला 4 बघा 2 plus 2 4 minus 3 1 पुढे -3 sin square x हा झाला तुमचा -3 sin square x आणि हा झाला -2 sin square x मग -3 -2 -5 sin square x अशा प्रकारे ते तुमचं आलं डेरिव्हेटिव्ह या फंक्शनचं 1 plus sin square x bracket square into 1 plus cos square x bracket 2 is equal to y. चेक करून घेऊया 1 minus 5 sin square x. ओके, sin 2x into 1 plus cos square x bracket square into 1 plus sin square x. ओके, फक्त हा तुम्हाला इकडे दिला आहे इकडे दिला आहे काही अडचण नाही हे जरी तुम्ही लिहिलं dy by dx हा तुमचा आलेला आहे. ओके, जो आपण 1 plus cos square x आणि 1 plus sin square x चा डेरिव्हेटिव्ह काढला होता मी तुम्हाला इथे येऊन देतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. बघा dy by dx is equal to 1 plus cos square x is equal to आणि इथे आपल्याला सॉल्व करायचं आहे मग काय ओके d by dx ऑफ डायरेक्टली करा d by dx ऑफ 1 plus cos square x मग काय तो 1 चा 0 cos square x आहे तुमचा 2 cos x into minus sin x म्हणजे आला लिहितो आपण -2 sin x cos x म्हणजे आला minus sin 2x. ओके, अशाच प्रकारे इकडे d by dx ऑफ कशाचा d by dx 1 plus sin square x चा मग तो काय तुमचा is equal to 1 चा 0 sin square x चा 2 sin x into sin x चा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा cos x. ओके, sin x चा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा cos x मग इज इक्वल टू काय आला तो 2 sin x. इथे जे आपण लिहिलं बोर्डवरती जागा चुकली नसते त्याच्यामुळे आपण ते अगोदरच तिकडे सॉल्व करून घेतलं होतं. अशा प्रकारचे डेरिव्हेटिव्ह तुम्ही डायरेक्ट जरी असं लिहिलं तरी काही अडचण येत नाही. ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी मी प्रत्येक स्टेपचं डेरिव्हेटिव्ह वेगवेगळं काढून देतो तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता इथून पुढचे आपण ह्याच प्रकारे सोडवणार आहोत. तर बघा हे झालं तुमचं क्वेश्चन 3 मधला क्वेश्चन नंबर 5. ओके, तर आता आपण बघणार तुमचा 6 अतिशय सोपा आहे डेरिव्हेटिव्ह काही अवघड याच्यामध्ये असं नाही. जिथे स्पेस मिळेल तिथे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा. ओके, ओके, तर चला आता आपण बघूया तुमचा क्वेश्चन नंबर 6. तो दिलाय तुम्हाला रूट cos x प्लस रूट cos 2x. बघा 6 दिलाय अतिशय सोपा आहे. अशा प्रकारचा आपण एक्झाम्पल घेतले रूट cos x प्लस रूट cos रूट x हा तुम्हाला दिलाय y. मग काय करणार याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणून डिफरन्शिएट with respect to x. मग काय y चं डेरिव्हेटिव्ह तुमचं dy by dx is equals to d by dx. कसा d by dx तर रूट cos x प्लस रूट cos रूट x. ओके, याचे ऍडिशन म्हणजे आपण याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह याला लिहू शकतो म्हणजे काय लिहू शकतो हे d by dx of रूट cos x प्लस d by dx of root cos root x. अशा प्रकारे मग बघा रूट x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 upon 2 root x. रूट x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 upon 2 root x d by dx. मग रूट cos x चा काय 2 root cos x into d by dx of cos x. ओके, लक्षात घ्या
आपलं प्रत्येक वेळेस झालं, प्रत्येक वेळेस तुम्हाला फॉर्म्युला एक्सप्लेन करून सांगतो. मग याचं डेरिव्हेटिव्ह तुमचं 1/2 रूट cos x into d by dx of cos x प्लस याचे डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट cos root x into d by dx of cos root x. अतिशय सोपं आहे. काय याचं डेरिव्हेटिव्ह काय तुमचं cos x चं डेरिव्हेटिव्ह तुमचं मायनस sin x. cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. मग इथे लिहिलं मी मायनस sin x अपॉन 2 रूट cos x प्लस ओके इथं झालं. इथे पुढे cos root x चं डेरिव्हेटिव्ह तुमचं मायनस sin root x अपॉन 2 रूट cos बघा समांतर लिहितो ते ऍज इट इज 1/2 cos root x पण तुमचा गोंधळ व्हायला नको. cos x cos root x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin root x into d by dx of root x. ओके म्हणजे याला आपण लिहिलं मायनस sin x अपॉन 2 रूट cos x प्लस हा मायनस साइन इथे म्हणजे हा म्हणजे तुमचा मायनस. ओके मायनस sin root x अपॉन 2 रूट cos root x into d by dx of root x काय 1/2 रूट x. फक्त तुम्हाला याला व्यवस्थित लिहायचं. मग काय येतो बघा अतिशय सोपं आहे. काय बघा हा तुमचा हे मायनस sin x मायनस sin x सॉरी मायनस sin x अपॉन 2 रूट cos x मायनस sin x अपॉन 2 रूट cos x मायनस sin root x अपॉन 2 रूट cos x into रूट cos x सॉरी 2 रूट cos x रूट x into 1/2 रूट x. याच्यात काय करू शकतो आपण तर फक्त हा जो 2 रूट x आहे याच्यात मल्टिप्लाय करायचा म्हणजे हा काय तुमचा मायनस sin x अपॉन 2 रूट cos x बेस वगैरे काही सेम नाहीये त्याच्यामुळे आपण काय करू शकतो नाही विचार करणार इथे 2 रूट cos x इथे 2 रूट cos रूट x आहे. ओके हा x वगैरे तो रूट मध्ये दिला आहे. ओके मायनस हा तुमचा येईल sin रूट x अपॉन 2 into 2 हा तुमचा 4 हा तुमचा रूट x आणि हा तुमचा रूट ऑफ cos ऑफ रूट x. ओके अशा प्रकारे हे तुमचं आलं dy by dx म्हणजे क्वेश्चन नंबर 6 तुमचा इथे कंप्लीट झालेला आहे. ओके लिहून घ्या आणि आता आपण बघूया क्वेश्चन नंबर तुमचा 7. अतिशय सोपं आहे काही याच्यामध्ये अवघड नाही. क्वेश्चन 5 आणि 6 आपण आज बघितलेला आहे. आता याच्या पुढचा जो आहे क्वेश्चन नंबर 7 तो आपण बघूया. मग 7 काय दिलाय तुम्हाला तो दिलाय y इज इक्वल टू 7 दिलाय y is equal to log of sec 3x log of sec 3x plus tan 3x. ओके याला आपल्याला करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग कशा प्रकारे आपण करू शकतो तर log x चा जो डेरिव्हेटिव्ह येतो तो येतो 1/x. म्हणजे इथे x तर नाही म्हणजे ही टर्म तुमची बघा काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय y चे डेरिव्हेटिव्ह तुमचं dy by dx is equals to log. मग याचा लॉग काय लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 sec 3x plus tan 3x into आता हा x ने कंपोजिट आहे म्हणून काय into d by dx of sec 3x plus tan 3x. म्हणजे ही टर्म तुमची ऍज इट इज दिला येतो आपण 1 sec 3x plus tan 3x into पण डेरिव्हेटिव्ह जे तुमचं sec 3x plus tan 3x म्हणजे दोघांचा आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह करू शकतो. sec x चं डेरिव्हेटिव्ह वेगळं आणि tan x चं डेरिव्हेटिव्ह तुमचं वेगळं आपण करत असतो. मग sec x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा sec x जो असतो d by dx of sec x तो येतो तुमचा sec x into tan x.
म्हणजे हा काय तुमचा sec 3x चा sec 3x into tan 3x म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह तुमचा बघा sec 3x into tan 3x हे झालं sec x ओके प्लस tan x चा डेरिव्हेटिव्ह tan जो असतो त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचं sec स्क्वेअर काय तर sec स्क्वेअर बघा प्लस sec स्क्वेअर 3x मग इथे झालं का सॉल्व तर नाही बघा इथे काय राहिले आपलं आपण काय केलं जो डेरिव्हेटिव्ह तुमचं जे होतं sec x ते आपण लिहिलं sec 3x tan 3x परंतु इथे फक्त x आहे का तर नाही इथे काय तुमचं 3x आहे म्हणून इथे तुम्हाला काय लागेल d by dx of 3x प्लस तसंच इथे पण काय लागेल तुम्हाला d by dx of 3x म्हणजे बघा काय इथे 1 upon ही टर्म इथे लिहून घेतो ओके 1 upon तुमचा इथे राहूया sec 3x plus tan 3x into 3x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचा 3 into 3 sec 3x plus tan 3x plus सॉरी इथे प्लस नाही ना into tan 3x प्लस इथे काय प्लस तुमचा sec स्क्वेअर 3x into d by dx of 3 म्हणजे काय तो 3 sec स्क्वेअर 3x अशा प्रकारे तुमचे मग आन्सर काय तुमचं बघा याला जर आपण व्यवस्थित लिहून घेतलं तर काय बघा की d by dx च्या पूर्ण टर्म्स बघा लिहिताना कन्फ्युजन करून याचं नाही किंवा कन्फ्यूज व्हायचं नाही मग इथे काय आहे जी वस्तू ही टर्म तुमची पूर्ण इथे ओके म्हणजे काय इथे 3 sec 3x into tan 3x ओके प्लस 3 sec स्क्वेअर 3x अपॉन इथे दिले तुम्हाला sec 3x plus tan 3x बघा याला सिंपलीफाय आपण काय करू शकतो सिंपलीफाय आपण काय करू शकतो सिंपलीफाय करता येईल का तर बघा ह्या दोन्ही टर्म मधून कॉमन जे निघते ते आपण काढूया कॉमन काय निघते इथून 3 sec 3x काय कॉमन निघतंय बघा ह्या टर्म मधून ह्या ज्या दोन्ही टर्म आहे एक काम करतो याला पुसूया ह्या ज्या दोन्ही टर्म आहे ओके याच्यातून कॉमन काय निघतंय तर 3 sec 3x इथे पण काय तुमचा 3 sec 3x आहे तो जर आपण कॉमन काढला तर काय हा 3 sec 3x आपण कॉमन काढला तिथे राहिला काय 3 sec 3x गेल्यानंतर राहिला tan 3x काय राहिला tan 3x प्लस इथून 1 sec 3x गेला राहिला 1 म्हणजे काय राहिला sec 3x इथे राहिला आणि अपॉन ची तुमची ही टर्म ऍज इट इज sec 3x tan 3x बघा हा तुमचा sec 3x tan 3x आणि tan 3x sec 3x हा काय तुमचा कट होईल हा झाला कट आणि कट राहिला काय फक्त 3 sec 3x अशा प्रकारे त्या तुमचं डेरिव्हेटिव्ह बघा लक्षात घ्या काय केलं आपण ह्या पूर्ण याचा डेरिव्हेटिव्ह होता म्हणून तो ह्या पूर्ण याला मल्टिप्लाय होता ओके तो आपण इकडे लिहून घेतलेला आहे अशा प्रकारे अतिशय सिंपल हे आहे हे झालं तुमचं 7 आता बघूया आपण 8 सोपा आहे फक्त थोडंसं कन्फ्यूज आपण इथे होत असतो तर घाई केली तर कन्फ्युजन होणार आहे घाई अजिबात करायची नाहीये बघा आता आपण बघणार तुमचा क्वेश्चन नंबर 8 याच्यामधला क्वेश्चन नंबर तुमचा 8 मग 8 काय दिलाय तर y दिलाय 1 sin x डिग्री y दिलाय 1 sin x डिग्री अपॉन 1 sin x डिग्री चेक करूया 1 sin x डिग्री आणि 1 sin x डिग्री बघा आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये फक्त नॉर्मल x आणि y तुमचा होता इथे काय दिलंय तुम्हाला x डिग्री दिलेला आहे पण हा x डिग्रीचा अर्थ काय होतो तर बघा आता सिंपल कॅल्क्युलस मध्ये किंवा आपण जे शिकतोय याच्यामध्ये जो आपण x घेत असतो तो असतो आपला रेडियन मध्ये कशात असतो तो x रेडियन मध्ये असतो परंतु इथे कशात दिलाय तो डिग्री मध्ये दिलेला आहे मग याचा कन्वर्जन आपण शिकलेलो आहे काय कन्वर्जन शिकलोय तर 1 डिग्री इज इक्वल्स टू पाय बाय 180 रेडियन सॉरी
पाय बाय 180 रेडियन. हे आपण शिकलोय 1 डिग्री इज इक्वल्स टू पाय बाय 180 रेडियन. हे आपण मागच्या वर्षी जे आपलं पहिलं चॅप्टर होतं ओके त्याच्यामध्ये शिकलेलो आहोत. तर बघा जर 1 डिग्री इज इक्वल्स टू पाय बाय 180 रेडियन असेल तर मग x डिग्रीला काय घेणार आपण तर तो जो तुमचा x डिग्री असेल 1 डिग्री इज इक्वल्स टू पाय अपॉन 180 रेडियन. तर x डिग्री काय असणार आहे x डिग्री इज इक्वल्स टू x पाय अपॉन 180 रेडियन. म्हणजे जेव्हा पण तुमचा x डिग्री y डिग्री असेल तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. हे जे रिलेशन तुम्हाला दिले आहे ओके 1 डिग्री इज इक्वल्स टू पाय बाय 180 रेडियन. therefore x डिग्री इज इक्वल्स टू x पाय अपॉन 180 रेडियन. हे कन्वर्जन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सिंपल आहे ना. बघा जर 36 डिग्री असेल तर आपण काय करतो 36 into पाय बाय 180 रेडियन. तसंच इथे काय दिलंय x डिग्री दिलंय म्हणून काय आलं x into पाय बाय 180 म्हणून काय आलं x पाय. ओके लक्षात घ्या काही याच्यात अवघड नाही. मग याच्यात करायचं काय तर काहीच नाही सिंपल याला सॉल्व करायचं आहे. जसं आपण आतापर्यंत डेरिव्हेटिव्ह केलं तसं सिंपल. फक्त लास्टला ज्यावेळेस x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचा असेल त्या ठिकाणी तुम्हाला कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल x पाय अपॉन 180 रेडियनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. अतिशय सिंपल जसं आपण सॉल्व करतो नॉर्मली तसंच सॉल्व करायचं आहे. काही याच्यामध्ये अवघड नाही. मग बघा याला आपण म्हटलं डिफरन्शिएट with respect to dy by dx is equals to d by dx of 1 plus sin x radian upon 1 minus sin x radian. आता कोणत्या फॉर्म मध्ये आहे u upon v च्या ओके कोणत्या फॉर्म मध्ये आहे u upon v. मग u upon v जर आपण d by dx काढत असू तर फॉर्म्युला काय v into du by dx minus u into dv by dx upon v square. ओके हा तुमचा फॉर्म्युला आहे. तोच फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. मग इथे u काय आहे तुला u आहे 1 sin x रेडियन आणि v आहे 1 sin x रेडियन. तर बघा फॉर्म्युलानुसार v म्हणजे काय लागलं v म्हणजे काय तुमचा 1 sin x रेडियन into d by dx of u काय तुमचा 1 plus sin x रेडियन. ओके minus u 1 plus sin x रेडियन into d by dx of 1 minus sin x रेडियन आणि अपॉन v स्क्वेअर. अपॉन काय तुमचा v स्क्वेअर. v काय तुमचा 1 minus sin x रेडियन. अशा प्रकारे अतिशय सोपं आहे. काही याच्यामध्ये अवघड नाही. मग कसं करणार डेरिव्हेटिव्ह तर ते सोपं आहे. काय 1 sin x रेडियन हे ऍज इट इज बघा 1 sin x रेडियन. मग राहिलं काय d by dx of 1 plus sin x. 1 चा डेरिव्हेटिव्ह तुमचा काय येणार आहे 0 येणार आहे. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. sin x चा काय येणार आहे cos. मग काय इथे cos x रेडियन. मग हा फक्त x आहे का नाही काय तो x रेडियन म्हणून परत आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार आहे d by dx of x रेडियन. x रेडियन म्हणजे काय x पाय अपॉन 180 सॉरी x डिग्री म्हणजे काय x पाय अपॉन 180 रेडियन. याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायला लागणार आहे. मग अतिशय सोपं आहे. मायनस हे 1 plus sin x रेडियन ऍज इट इज 1 plus sin x रेडियन ऍज इट इज. पुढे d by dx of 1 minus sin x सांगितलंय. काय दिलंय 1 minus sin x. बघा 1 minus sin x तुम्हाला दिला. 1 minus sin x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 minus sin x चा डेरिव्हेटिव्ह minus cos x इथे दिलाय डिग्री. ओके sin चे डेरिव्हेटिव्ह cos मायनस चे ते मायनस cos x डिग्री. मग या डिग्रीचं कन्वर्जन तुम्हाला करायचं आहे सॉरी या डिग्रीचं घ्यायचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह म्हणून तो येईल x पाय अपॉन 180 रेडियन. ओके अशा प्रकारे अपॉन हा तुमचा आहे 1 minus sin x डिग्री. बघा पुढे काय काही याच्यामध्ये अवघड नाही. अतिशय सोपं आहे. हे तुमचं असंच 1 minus sin x डिग्री. आता काय करते बघा हा 1 minus sin x डिग्री cos x डिग्री d by dx of x pi by 180 रेडियन
आणि इथे पण ऍज इट इज आहे. बघा हा मायनस मायनस काय होईल प्लस आणि कॉमन काय येते बघा 1 मायनस sin x रेडियन 1 प्लस sin x रेडियन काय तुमचा सेम नाहीये डिफरंट आहे त्याला सोडून द्या. बरं राहिलं काय cos x डिग्री इथे पण cos x डिग्री d by dx of x pi by 180 रेडियन d by dx of x pi by 180 रेडियन म्हणजे ही पूर्ण टर्म तुमची काय सेम आहे फक्त इथे मायनस होतो मायनस साइन आपण इथे दिलं तर हा प्लस होऊन जाईल म्हणजे कॉमन काढूया आपण कॉमन काय आहे तुमचा cos x डिग्री इनटू d by dx of x pi by 180 रेडियन. मग राहिलं काय जर ही टर्म गेली तर इथे काय राहिलं तुमचा 1 मायनस sin x रेडियन आणि इथे मायनस मायनस झाला हा प्लस आणि इथे काय राहिलं मग प्लस तर इथे राहिलं तुमचा 1 प्लस sin x डिग्री. बघा अतिशय सिंपल हे तुमचं डेरिव्हेटिव्ह. इथे मग पुढे काय करायला लागेल तर बघा हा आहे तुमचा cos x डिग्री cos x डिग्री. ओके आता d by dx of x pi upon 180 रेडियन म्हणजे तो जो x pi upon 180 रेडियन आहे ओके त्याला आपण कसं सॉल्व करणार त्याला सध्या असंच राहू द्या into d by dx of x pi upon 180 रेडियन as it is. फक्त आतमध्ये सॉल्व करूया. हा एक तुमचा ब्रॅकेट जर आपण ओपन केला तर काय होईल बघा ब्रॅकेट जर आपण ओपन केला तर हा होईल तुमचा 1 मायनस sin x रेडियन प्लस 1 प्लस sin x रेडियन. ओके लेकिन इथे जागा पूर्ण नाही आता उंगली इथे हा तुमचा 1 मायनस sin x रेडियन. चेंजेस काय केले आपण फक्त इथे हा बघा 1 हा मायनस sin x रेडियन प्लस sin x रेडियन काय झालं तुमचा कट 1 प्लस 1 झाला 2 तो इनटू एक तो आपण इकडे लिहून घेऊया म्हणजे तो असा आहे तुमचा बघा इथे काय आला 1 प्लस 1 2 राहिला काय cos x डिग्री इनटू d by dx of x pi upon 180 x pi upon 180 अपॉन इथे आला तुमचा हा स्क्वेअर आहे ओके हा जो अपॉन ला आहे आपण विसरून लिहायचा हा स्क्वेअर आहे प्रत्येक ठिकाणी आपण तो लिहिलाच नाही स्क्वेअर इथे काय 1 मायनस sin x डिग्री स्क्वेअर. मग काय करता येईल आता याला बघा हा जो तुम्हाला दिला आहे d by dx of x मग आता बघा d by dx जर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला बघा ठीक आहे कॉन्स्टंट टर्म आहे पाय अपॉन 180 काय तुमची कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे d by dx of 2x जर घेतला आपण तर काय येतो तो 2 हा x काय होतो कट म्हणजे त्याच प्रकारे इथे पण काय होईल हा x इथे कट होईल मग राहील काय 2 cos डिग्री इनटू पाय बाय 180 अपॉन सॉरी इथे फक्त तुमचा cos x डिग्री इनटू पाय बाय 180 अपॉन 1 मायनस sin x डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. हा 2 1 जा 2 19 जा ओके कट झाला मग राहिला काय 90 म्हणजे याला लिहिताना आपण लिहू शकतो cos x डिग्री पाय अपॉन 90 into 1 minus sin x डिग्री. ओके अशा प्रकारे काय केले ते 2 cos x डिग्री परत तुम्हाला समजलं असेल बघा 2 cos x डिग्री into d by dx of x pi upon 180 मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण x pi upon x pi upon 180 चा मग x कॅन्सल झाला राहिला का फक्त pi upon 180 ओके कसा आला ते मी तुम्हाला सांगितलं परत हा 2 होता 2 ने 180 ला डिवाइड केला 90 आला तो 90 खाली आला 90 into 1 minus sin x ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा cos x डिग्री पाय आपण आन्सर चेक करूया पाय cos x डिग्री अपॉन 90 into 1 minus sin x ब्रॅकेट स्क्वेअर फक्त हा पाय लिहिताना इकडे अगोदर लिहिलेला आहे ओके अशा प्रकारे हे झालं तुमचं प्रॉब्लेम नंबर 8 ओके आता आपण सॉल्व करूया प्रॉब्लेम नंबर 9 लिहून घ्या अतिशय सोपा आहे ओके अजून शेवटचे म्हणजे आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये दोन शेवटचे आपले प्रॉब्लेम बाकी आहेत 9 आणि 10 ते आपण कंप्लीट करणार आहोत. काही त्याच्यामध्ये अवघड असं नाहीये बघा बघा 9 नंबर तुम्हाला दिला आहे तो पण अतिशय सोपा आहे तो दिला आहे y cot of log x by 2 9 नंबर दिला आहे
y is equals to cot of log x upon 2 पुढे म्हटलंय मायनस log of cot x upon 2. काय झालं याच्यामध्ये बघा, अगोदर log होता नंतर cot आला, हे पण त्याच प्रकारे चेंज झालेलं आहे. मग याच्यात वेगळं काही नाही, अतिशय सोपं आहे. याला तुम्ही पुन्हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. नॉर्मल आपण जसं डिफरन्शिएट करतो तसंच. मग हे तुमचा dy by dx is equals to d by dx of cot of log x by 2 minus सेपरेट करून घेतले d by dx of log of cot x by 2. अशा प्रकारे याला आपण फक्त सेपरेट करून घेतलेलं आहे. का d by dx of cot of log of x by 2 म्हणजे cot चं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे बरोबर, त्याच्यानंतर तुम्हाला log चं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग काय अतिशय सोपं आहे बघा, cot of log of x by 2 चं डेरिव्हेटिव्ह काय, तर cot चं डेरिव्हेटिव्ह येतं तुमचं मायनस कोसेक. cot चं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस कोसेक स्क्वेअर. x च्या ठिकाणी काय दिलं तुम्हाला log x by 2 म्हणून d by dx of log x by 2 चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायला लागेल मायनस d by dx of log of cot of x by 2. log चं डेरिव्हेटिव्ह येतं 1 upon log चं डेरिव्हेटिव्ह 1 upon x म्हणजे इथे काय 1 upon cot x by 2 into d by dx of cot x by 2. अशा प्रकारे लक्षात आलं. cot चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर x. ओके, x च्या ठिकाणी तुम्हाला दिला log x by 2 तो घेतला, कंपोजिट फंक्शन पण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं मायनस log चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. तर इथे कंपोजिट फंक्शन होतं म्हणून 1 upon cot x by 2 into d by dx of cot x by 2 तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण इथे घेतलेलं आहे. अतिशय सिंपल आहे. मग काय आहे बघा, मायनस कोसेक स्क्वेअर, ओके, मायनस कोसेक स्क्वेअर log x by 2 into d by dx of log x by 2. ओके, x by 2 म्हणजे काय हा त्याला लिहिणार आपण into 1 हा. ओके, आणि log x चं डेरिव्हेटिव्ह काय तुमचं, log x चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1 upon x. कारण कॉन्स्टंट टर्म आहे 1 आपण काढून घेतली आणि log x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon x मायनस. ओके, हा जो 1 upon cot x by 2 आहे, ओके, 1 upon cot x by 2 आहे, याला आपण लिहू शकतो हा 2 वरती जाईल म्हणून इथे 2 upon cot x into d by dx of cot x by 2. परत याच्यामध्ये हा 1 कॉमन काढला, राहिला cot x. cot x चं डेरिव्हेटिव्ह होतं तुमचं मायनस कोसेक स्क्वेअर x. अशा प्रकारे मग याला कशा प्रकारे लिहू शकतो आपण, याला तुमचं इथपर्यंत. याला सिम्प्लिफाय कसं करता येईल बघा, आता सिम्प्लिफाय काय करता येईल, हा 2 आणि हा 2 तुमचा कट झाला. ओके, राहिला काय ते, हा मायनस कोसेक स्क्वेअर log x. ओके, मायनस कोसेक स्क्वेअर log x बाय 2. ओके, आणि अजून काय राहिलं इथे, हा जो 2x आहे, ओके, log x बाय 2 मायनस हा 2 तुमचा कॅन्सल झाला, राहिला काय इथे मायनस मायनस हा झाला प्लस कोसेक स्क्वेअर x, ओके, अपॉन cot x. चेक करूया, कोसेक स्क्वेअर x अपॉन cot x. ओके, आणि हा जो 2x होता हा तुमचा सिंपल खाली इथे आलेला आहे. ओके, हा जो होता तो इथे तुमचा आला. ओके, 2x. तर बघा, सॉरी हा इथे येणार ना, हा जो 2x आहे तो इथे येणार पूर्ण. हा log x by 2 इथे होता इनटू हा 1 upon 2x, इथे हा 2x. ओके, प्लस चला व्यवस्थित दिला कोसेक स्क्वेअर x अपॉन हा तुमचा cot x. ओके, याला आपण काय करू शकतो अजून बघा, काय करता येईल तुमचं. तर इथे जर विचार केला तुम्ही मायनस कोसेक स्क्वेअर x log x by 2 आणि इथे cosec स्क्वेअर x
सॉरी cosec स्क्वेअर x log x by 2 upon 2x plus cosec स्क्वेअर x cot x. मग याला लिहिताना काय लिहिणार, याला असं जसं लिहा, याच्यात काय चेंजेस करू शकतो आपण, फक्त हा जो cot x याला आपण tan लिहू शकतो, म्हणजे I cosec स्क्वेअर log x by 2 ओके अपॉन 2x माइनस सॉरी प्लस cosec स्क्वेअर x आणि हा cot x ला आपण लिहू शकतो, आपण cot x इथे लिहू शकतो tan x. एक वेळेस आपण आन्सर चेक करूया पाठीमागे, मला गडबड वाटते काही त्याच्यामध्ये. क्वेश्चन 3 मध्ये क्वेश्चन नंबर 9 आहे माइनस cosec स्क्वेअर x cosec स्क्वेअर log x upon 2x plus tan x into cosec स्क्वेअर x. ओके बरोबर आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही, अतिशय सोपं आहे. अशा प्रकारे तुमचं इथे 9 नंबरचं सॉल्व झालेलं आहे. ओके तर बघा आता आपण सॉल्व करूया क्वेश्चन नंबर तुमचा 10 आणि आजच्या व्हिडिओमधला तुमचा लास्टचा क्वेश्चन. ओके तर बघा जो लास्ट आहे तो तुम्हाला दिलेला आहे y is equals to e raised to 2x minus e raised to minus 2x. y is equals to e raised to 2x minus e raised to minus 2x upon e raised to 2x minus e raised to minus 2x upon e raised to 2x plus e raised to 2x plus e raised to minus 2x. अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे. डायरेक्टली जर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हटलं तरी पण ते काढता येईल, परंतु लेंथी होईल आणि थोडंसं कन्फ्युजन त्याच्यात होणार नाही. मग याला लिहिताना आपण असं लिहू शकतो बघा y is equals to e raised to 2x. ही जी पॉवर e raised to minus 2x दिली त्याला आपण पॉझिटिव्ह पॉवर लिहिणार आहे, म्हणून याला मायनस 1 upon e raised to 2x. ओके अपॉन याला आपण तसंच e raised to 2x plus 1 upon e raised to 2x. हा तुमचा y is equals to. ओके मग असा आला, याला परत काय करणार, जर आपण याचे बेस सेम करायचे म्हटले, याचे जर बेस सेम करायचे म्हटले तर काय करायला लागेल आपल्याला बघा, बेस जर सेम करायचे म्हटले तर e raised to 2x minus 1 upon e raised to 2x तुम्हाला दिलेला आहे. मग याचे बेस सेम करायचे म्हटले म्हणजे e raised to 2x ने याला मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे काय येतो बघा e raised to 2x into e raised to 2x minus 1 upon e raised to 2x. ओके याचं पण तसंच काय e raised to 2x plus e raised to 2x into e raised to 2x plus 1 upon e raised to 2x. हा e raised to 2x काय होईल कट, y is equals to e raised to 2x into e raised to 2x काय होईल e raised to 4x minus 1 upon e raised to 4x plus 1. e raised to 4x minus 1 upon e raised to 4x plus 1. आता हे झालं सिंपल, याचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह करू शकता. ओके मग याला म्हणतो आपण डिफरन्शिएट. बघा याला म्हणतात डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग याला डिफरन्शिएट करायचं म्हणतात काय बघा y चं होईल dy by dx, y चं झालं dy by dx आणि e raised to 4x minus 1 याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला करायचं आहे, म्हणजे काय येतो बघा d by dx of e raised to 4x minus 1 upon e raised to 4x plus 1. ओके कोणता फॉर्म्युला येईल ते u upon v चा, हा u आणि v, मग फॉर्म्युला काय आहे तो v म्हणजे e raised to 4x plus 1 into d by dx of u म्हणजे काय e raised to 4x minus 1 minus e raised to 4x minus 1 into d by dx of e raised to 4x plus 1 अपॉन मध्ये v स्क्वेअर, v काय आहे तर e raised to 4x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. याला सॉल्व करायचं सिंपल आहे, तसे डेरिव्हेटिव्हच्या 2-3 स्टेप मध्ये जाणार, फक्त याला आपल्याला वेळ लागणार, ते पण सोपं आहे, काय अवघड नाही. मग हा e raised to
ई रेस टू 4x जो आहे तो तुमचा येईल ॲज इट इज 4x प्लस 1. ओके, आता डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 4x काय ना ई रेस टू 4x, ई रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू x, परंतु ते फक्त x नाही काय तुमचा 4x आहे. -1 चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचा 0 येणार आहे, त्याला निग्लेक्ट करा. ई रेस टू 4x इनटू परत d बाय dx ऑफ 4x. मी डायरेक्ट 4 लिहिला असता पण तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी असं करतो. ओके, मायनस हे तुमचं e रेस टू 4x मायनस 1 इनटू d बाय dx ऑफ e रेस टू 4x प्लस 1 काय e रेस टू 4x इनटू d बाय dx ऑफ 4x आणि याला पूर्ण याला आपण काय तुमचा e रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू जर नीट विचार केला तर काय येत आहे e रेस टू 4x प्लस 1 हे ॲज इट इज हे तुमचं e रेस टू 4x इनटू 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 मायनस e रेस टू 4x मायनस 1 इनटू e रेस टू 4x इनटू 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 अपॉन e रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता सिम्प्लिफाय कसं करता येईल, कॉमन काय काढता येईल बघा, हा तुमचा 4 e रेस टू x 4 e रेस टू x इथे आहे, मग तो याला आपण कॉमन काढलं 4 e रेस टू 4x कॉमन काढला. इथे राहिला काय कॉमन काढल्यानंतर इथे राहिलं तुमचं e रेस टू 4x प्लस 1. ओके, मायनस e रेस टू 4x मायनस 1. ओके, अपॉन e रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, याला जर सॉल्व करायचं म्हटलं तर काय हा 4 e रेस टू 4x. ओके, हे ब्रॅकेट जर आपण ओपन केले, ओके हे ब्रॅकेट जर आपण ओपन केले, हा ब्रॅकेट ओपन केला, हा मायनस e रेस टू 4x होईल आणि हा होईल तुमचा प्लस 1. प्लस e रेस टू 4x आणि मायनस e रेस टू 4x कॅन्सल झाला, राहिला काय प्लस 1 प्लस 1 2. पुन्हा इथे आला तुमचा 2 अपॉन e रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे तुमचं आन्सर काय आलं तर 8 e रेस टू 4x अपॉन e रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आन्सर चेक करूया, 8 e रेस टू 4x अपॉन e रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारे तुमचं हे डेरिव्हेटिव्ह इथे आलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट याचा पण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकला असता, परंतु ते कन्फ्युजन झालं असतं. बघा कसं याला v म्हटलं असतं, याला u म्हटलं असतं, ह्याच फॉर्म्युलानुसार केलं असतं, पण याच्यात परत डेरिव्हेटिव्ह, याचं डेरिव्हेटिव्ह मायनस याचं डेरिव्हेटिव्ह. ओके, त्या फॉर्म्युलामध्ये परत खूप मोठं ते डेरिव्हेटिव्ह झालं असतं, म्हणजे हा नोट 2 वेळेस आपल्याला पुसायला लागला असता, त्यावेळेस तुमचं आन्सर ते आलं असतं आणि याच्यावर बसलं सुद्धा नसतं, ते खूप बारीक लिहायला लागलं असतं आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कॉल करून WhatsApp वरती कॉल करा किंवा नॉर्मल कॉल करा, मेसेजेस करा, आपल्या ऍप वरती सांगा, पण सांगा काय अडचणी तुम्हाला येत असतील तर. ठीक आहे, तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये.